तर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचं नाव 2 मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप करण्यात आला। चारकोप मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हा आरोप केला। दोन्ही मतदार याद्यांमध्ये असलम शेख यांच्या नावासह फोटोही आहे असं दिनेश साळवींनी म्हटलंय। याची तपासणी निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि हे जे काही याद्यामध्ये दुबार तिबार आणि दोन विधानसभा दुसऱ्या पण विधानसभेमध्ये जे नावं येतात ते स्वच्छ केले पाहिजेत, मतदार याद्या स्वच्छ केल्या पाहिजेत। 2009 साली मनसेचे 14 आमदार ज्यावेळेला महाराष्ट्रात निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता, किंवा महाराष्ट्राच्या 2014च्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचे 63 आमदार निवडून आले आणि 2019 मध्ये 54 आमदार निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता। माझं विरोधी पक्षाला एवढंच सांगणं आहे की हे फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलण्यापेक्षा आपण का हरलो याची कारणमीमांसा जर केली, आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची जर कारणमीमांसा करी तर ते त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षासाठी चांगलं राहील। तर जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची घटना गंभीर असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। राज्य सरकारनं तत्काळ कारवाई केली पाहिजे असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। जरांगेंना संरक्षण देण्याची मी फडणवीसांकडे विनंती करणार असल्याचं विखेंनी म्हटलेलं आहे। असं गंभीर एकदम ते राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे। म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतोय आणि त्याच्याच हत्या कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तातडीनं स्वतः मुख्यमंत्र्यांमध्ये विनंती करणार आहे, त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा। तर खासदार बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाहायला मिळते। जरांगेंच्या हत्येच्या कथित कटाबाबत एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली। एसआयटी मार्फत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले। 30 जून 2026 ला कर्जमाफी न केल्यास रेल रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला। 1 जुलै 2026 ला महाराष्ट्रातील एकही रेल्वे चालू देणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलं। बच्चू कडू यांनी फेसबुक पेजवरून हा बंदचा अल्टिमेटम जो आहे तो दिलेला आहे। तर मीरा भाईंदर पालिकेची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झालेली आहे। आढावा बैठकीला मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती। बेकायदेशीर बोरवेल प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले। तर भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडून उद्या महाराष्ट्रातील भारतीय महिला संघाचा सत्कार जो आहे तो केला जाणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडेल। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिक्स आणि फिरकीपट्टू राधा यादव यांचा सत्कार केला जाणार आहे। तर चौथ्या T20 सामन्यामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या 48 धावांनी पराभव जो आहे तो करण्यात आलाय। T20 मालिकेमध्ये भारतानं 2-1 न आघाडी घेतलेली आहे। या मालिकेतील अंतिम सामना 8 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे।